विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता दुसरी पाठ क्रमांक 6 आपले घर. तर या पाठाचं आपण पहिल्यांदा वाचन करून घेऊया, त्यानंतर त्याच्या खाली स्वाध्याय. आई म्हणते, अरे सूरज, आज तुला सुट्टी आहे. चल, मला घर स्वच्छ करायला मदत कर. सूरज म्हणतो, मी का करू? नेहाला मदत करायला सांग ना. नेहा म्हणते, आई, आज तर तुला सूरजच मदत करेल. आई म्हणते, नाही, आज आपण सगळ्यांनी मिळून घराची स्वच्छता करूया. सूरज म्हणतो, घराची स्वच्छता करून मला काय फायदा होईल? आई म्हणते, अरे, घराची स्वच्छता करताना शरीराचा व्यायाम होतो. घर स्वच्छ असलं की मनही प्रसन्न राहतं. सूरज म्हणतो, चालेल, तू मला घराची स्वच्छता कशी करायची ते सांग. आई म्हणते, घराची स्वच्छता करताना स्वतःची काळजी घेणं आवश्यक आहे बरं का. त्यासाठी चेहऱ्यावर कापड किंवा रुमाल बांधून घरातली धूळ किंवा कचरा साफ करावा. सूरज म्हणतो, चालेल, मी तुला घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करतो. नेहा म्हणते, हो आई, मी आणि सूरज मिळून तुला मदत करतो. आई म्हणते, शाबास मुलांनो, चला आपण सगळे मिळून आपलं घर स्वच्छ करूया. तुम्हाला पाठ व्यवस्थित समजलेच असेल. तुम्ही करता का तुमची आई मदत करू लागता तुम्ही? नक्कीच करतच असतील, हो की नाही? चला आपण स्वाध्याय पाहू. योग्य की अयोग्य? आईने सूरजला घराची स्वच्छता करण्यासाठी मदत करायला सांगितले. हे विधान योग्य आहे. घराची स्वच्छता केल्याने शरीराचा व्यायाम होत नाही, तर व्यायाम काय होतो? पाठामध्ये दिलाय की व्यायाम होतो, म्हणजे हे विधान चुकीचं आहे, अयोग्य आहे. घर स्वच्छ ठेवल्याने आजार पसरतात, तर घर स्वच्छ ठेवल्याने आजार पसरत नाहीत, म्हणून हे देखील काय आहे? अयोग्य विधान आहे. पुढचं पहा. खेळून आल्यावर खेळण्यांचे तू काय करशील? जागेवर व्यवस्थित ठेवेन का आहे तिथेच ठेवेन? तर जागेवर व्यवस्थित ठेवेन. इथे तुम्ही बरोबरचं निशाण करायचं. पुढे आहे शब्द साखळी तयार करायची. आता ही तुम्ही तयार करायची आणि होमवर्कसाठी. तसंच खाली आहे, खालील अक्षरांमधील व्यंजन आणि स्वर मिळून तयार होणारे अक्षर तयार करायचे. आता त्यांनी दिलंच आहे, स अधिक दुसरी ई म्हणजे सी, ख अधिक उ, मग हा पहिला उ असल्यामुळे पहिला उकार, ख ला पहिला उकार खू. व अधिक उ, आता हा दुसरा उ आहे म्हणून व ला दुसरा उकार उ. द अधिक ए, आता ए म्हणजे एक मात्रा असलेला हा ए, म्हणून द वर एक मात्रा दे. ब अधिक आई, हो की नाही? ऐरणीचा आई आहे ना, म्हणजे उच्चार करताना बघा तुम्ही, आई म्हणजे दोन मात्रे, बै, ल, बरोबर. तर हे झाले आजच्या पाठाचे प्रश्न उत्तर. पाठ क्रमांक 6 आपले घर. हा पाठ तुम्हाला समजलाच असेल आणि त्याच्यावरचा स्वाध्याय देखील. चला वही काढा, वहीमध्ये प्रश्नांची उत्तरं लिहून घ्या आणि एकदा पाठ वाचा. तुम्हाला जे शिकवलेलं राहतं ते एकदा रीड करत जा, म्हणजे ज्यांचं आठवत नाही पेपरच्या वेळेस त्यांना नेहमी सराव केल्याने लक्षात राहील. ठीक आहे. धन्यवाद.